बघा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून आज आपण सर्वात महत्त्वाचे टॉपिक म्हणजे पॉलिटीमधील 42nd आणि 44th अमेंडमेंट. ठीक आहे. बघा, खूप महत्त्वाचं, यावर प्रत्येकदा प्रश्न येत असतो. ठीक आहे. त्यामध्ये बघा, सर्वप्रथम आपण कम्पेअर करून यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. सर्वप्रथम आपण 42nd अमेंडमेंट बघूया. ठीक आहे. बघा, 42nd अमेंडमेंटलाच म्हणतात मिनी कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. यामध्ये जे काही समाविष्ट केलं गेलेलं आहे ते सरनर्सिंग कमिटीद्वारे काही जे आपल्याला सांगितलं गेलेलं होतं. ठीक आहे. तर त्या काही गोष्टीची पूर्तता यामध्ये केली गेली आहे. त्या गोष्टी समाविष्ट 42nd अमेंडमेंटमध्ये केल्या गेल्या. ठीक आहे. तर सरनर्सिंग कमिटीबद्दल काही आलं तर तुम्ही लक्षात ठेवा, त्याचा संबंध 42nd अमेंडमेंटशी आहे. ठीक आहे. यांनी काही गोष्टी सुचवल्या होत्या, त्या आपण यामध्ये समाविष्ट केल्या गेलेल्या आहे आणि यालाच मिनी कॉन्स्टिट्यूशन असे म्हणतात. ठीक आहे. सर्वप्रथम बघा, 42nd अमेंडमेंटमध्ये सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी या 3 शब्दाचा समावेश करण्यात आलेला होता. ठीक आहे. प्रिएम्बलमध्ये या 3 गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, फंडामेंटल ड्युटीज हा पार्ट 4A हा एकूण समाविष्ट करण्यात आलेला आहे. ठीक आहे. पार्ट 4A मध्ये फंडामेंटल ड्युटी सांगितले आणि तो 42nd अमेंडमेंटनुसारच ते समाविष्ट करण्यात आलेले होते. ठीक आहे. त्यानंतर 42nd अमेंडमेंटनुसार प्रेसिडेंटला बाउंड केलं गेलं होतं की कॅबिनेट जे कोणते ॲडवाईस देईल ते प्रेसिडेंटला मान्य करावे लागेल. ठीक आहे. पहिल्यांदाच. ठीक आहे. त्यांना बाउंड केलं गेलेलं होतं. ठीक आहे. आणि त्यानंतर इकडे त्याला बदलण्यात आलं होतं, ते आपण नंतर बघूया. ठीक आहे. त्यानंतर बघा, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बियॉन्ड ज्युडिशियल स्क्रुटिनी, म्हणजे एखादं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जर संसदेने केलं तर त्याला न्यायालयात तुम्हाला हे करता येणार नाही. ठीक आहे. ते ज्युडिशियल, त्याला आउट ऑफ द ज्युडिशियल ठेवलेलं होतं. ठीक आहे. म्हणजे त्याला तुम्हाला न्याय मागता येणार नाही न्यायालयामध्ये, अशी तरतूद करण्यात आलेली होती. ठीक आहे. त्यानंतर त्यालाही हटवण्यात आलेलं होतं 44 अमेंडमेंटनुसार. त्यानंतर बघा, कर्टेल दी पॉवर ऑफ सुप्रीम कोर्ट ज्युडिशियल रिव्ह्यू आणि रिट, म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आणि हायकोर्टाच्या जे ज्युडिशियल रिव्ह्यू आणि रिटचे जे पॉवर आहे त्याला पण कमी करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. त्याला पण त्रुट्या त्यामध्ये कटिंग करण्यात आलेली होती. ठीक आहे. तर त्याला पण रिस्टोर करण्यात आलं होतं 44 अमेंडमेंटनुसार. ठीक आहे. म्हणजे एक प्रकार तुम्ही असं समजू शकता की 42nd अमेंडमेंट काहीतरी वार करण्यासाठी आणलेलं होतं आणि त्याच्यात दुरुस्ती करण्यासाठी 44 अमेंडमेंट आणलं असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. पुढे बघा, जे लोकसभा आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे विधानसभेचे जे टेन्यूर होतं, सध्या कसं 5 वर्ष आहे, तर त्याला 5 वरून 6 वर्ष त्याचे टेन्यूर करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. हे 42nd अमेंडमेंटनुसार करण्यात आलं होतं. त्यानंतर महत्त्वाचं बघा, पार्ट 14A. ठीक आहे. इथं 16 नाही, इथं 14 आहे. ठीक आहे. इथं 14 आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पार्ट 14A जे की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल अँड ट्रिब्युनल फॉर अदर मॅटर. ठीक आहे. तर तो पण पार्ट 42nd अमेंडमेंटनुसारच ॲड केला गेलेला होता. ठीक आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल आणि ट्रिब्युनल फॉर अदर मॅटर. ठीक आहे. पार्ट 14A लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघा, तीन डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी ॲड करण्यात आले होते. ठीक आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल 3 ॲड करण्यात आले होते नवीन. त्यामध्ये 39A बघा, इक्वल जस्टिस अँड फ्री लिगल एड. ठीक आहे. या अंतर्गत आलं होतं. त्यानंतर 43A पार्टिसिपेशन ऑफ वर्कर इन मॅनेजमेंट ऑफ इंडस्ट्री. आज बघा, इंडस्ट्रीचे जे मॅनेजमेंट वगैरे राहतात, ते काही कार्यकारी मंडळ वगैरे राहतात, त्यामध्ये वर्करचा पण समावेश केला गेलेला असतो. ठीक आहे. जे कार्यकारिणीमध्ये वगैरे, तर ते या आर्टिकलनुसार केला गेलेला असतो. ठीक आहे. 48A प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ. ठीक आहे. तर या 3 आर्टिकलचा समावेश 42nd अमेंडमेंटनुसार करण्यात आला. तुम्ही एकदा लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर सर्वच महत्त्वाचं जे आपण बघत आहोत. त्यानंतर बघा, 9वा पॉईंट, एक्सटेंड द प्रेसिडेंट रूल 6 मंथवरून 1 वर्ष. म्हणजे जेव्हा आपण प्रेसिडेंट रूल लावतो तर स्टार्टिंगला लावल्याबरोबर तो 6 महिन्याचा असतो, नंतर तो वाढवता येतो. पण इथं काय प्रोसिजर केली होती की एकदा लावला तर तो पहिल्यांदाच 1 वर्षाचा असेल आणि नंतर तो तुम्हाला निश्चित काळापर्यंत वाढवता येऊ शकतो. ठीक आहे. तर आता पण तेच प्रोसेसर आहे. त्यानंतर बघा, जे 5 सब्जेक्ट होते स्टेट लिस्टमध्ये, ते कॉन्करंट लिस्टमध्ये त्यांना समाविष्ट करण्यात आलं होतं. तर ते 5 सब्जेक्ट कोणते होते बघा, यावर भरपूरदा क्वेश्चन येतो. एज्युकेशन, फॉरेस्ट, प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड ॲनिमल अँड बर्ड, वेट अँड मेजरमेंट. ठीक आहे. त्याच्यामध्ये स्टँडर्ड नाही आहे. ठीक आहे. यावर भरपूरदा विचारतात, फक्त वेट अँड मेजरमेंट. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशन अँड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ऑल कोर्ट एक्सेप्ट
सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट, ठीक आहे. तर हे 5 सब्जेक्ट जे आहेत ते स्टेटमधून कॉन्करंट लिस्टमध्ये टाकण्यात आलेले होते. त्यानंतर बघा, डीड अवे कोरम इन पार्लमेंट अँड लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, म्हणजे जो लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि पार्लमेंटमध्ये जो कोरम लागतो, कोणतेही तुम्हाला काय म्हणतात त्याला, अधिवेशन घ्यायचं असेल किंवा कोणतं बिल पास करायचं आहे, त्याला एक कोरम लागतो. कोरम किती आहे सध्या? 1/10 ऑफ टोटल सीट्स, ठीक आहे. 1/10चा कोरम लागतो. तर तो नंतर 44 अमेंडमेंटनुसार त्याला रिस्टोर करण्यात आला. म्हणजे जो इथं कोरम नाही लागत म्हणणं, म्हणजे किती राहिले तरी आम्ही पास करू असं त्यांचं म्हणणं होतं इंदिरा गांधीच्या काळात, पण ते नंतर रेक्टिफाय करून रिस्टोर करण्यात आलं, ठीक आहे. त्यानंतर या 42nd अमेंडमेंटनुसार क्रिएशन ऑफ म्हणजे प्रोव्हाइड केलं होतं की तुम्ही ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिस क्रिएट करू शकता, पण ते अजून आपण केलेली नाही आहे. पण त्याचा क्रिएशनसाठी 42nd अमेंडमेंटनुसार तरतूद केली गेली होती, ठीक आहे. ऑल इंडिया ज्युडिशियल रिव्ह्यू, तर हे महत्त्वाचे आहेत जे आपण बघितलं 42nd अमेंडमेंट, ठीक आहे. या व्यतिरिक्त येत नाही आणि हे तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. आता बघा 44th अमेंडमेंटनुसार आपण काय काय समाविष्ट केलं. सर्वप्रथम गेव कॉन्स्टिट्युशनल प्रोटेक्शन टू पब्लिकेशन न्यूजपेपर ऑफ ट्रूथ रिपोर्ट, ठीक आहे. म्हणजे न्यूजपेपरमध्ये जे काही खऱ्या बातम्या छापण्यात येत होत्या त्याला प्रोटेक्शन देण्यात आलं, कॉन्स्टिट्युशन प्रोटेक्शन, ठीक आहे. म्हणजे त्यावर कोणती कारवाई वगैरे होणार नव्हती. आधी कसे बंधने घालण्यात आली होती की न्यूजपेपरमध्ये असं छापू शकत नाही, तसं छापू शकत नाही, पण नंतर जे तुम्ही ट्रू रिपोर्ट जर छापत असेल तर त्यावर कोणती बंधन घालण्यात आलेलं नव्हतं, ठीक आहे. हे लक्षात ठेवा. 44th आपण, ठीक आहे. 44 अमेंडमेंट एक प्रकार आझादी आहे, ठीक आहे. तुम्हाला चांगल्या गोष्टी ज्या दिसेल त्या 44 अमेंडमेंटनुसार दिसेल. त्यानंतर बघा, जे आधी प्रेसिडेंटला बाउंड केलं गेलं होतं कॅबिनेटची ॲडवाईस, ते नंतर एकदा तुम्ही रिकन्सिडरेशनसाठी पाठवू शकता कॅबिनेटकडे, ठीक आहे. असं 44 अमेंडमेंटचं सांगण्यात आलं. म्हणजे एखादी ॲडवाईस जर कॅबिनेटनं प्रेसिडेंटकडे पाठवलं तर प्रेसिडेंट त्याला एकदा रिकन्सिडर करण्यासाठी कॅबिनेटकडे पाठवू शकतात की बाबा काही चुकलं असेल तर तुम्ही पुन्हा एकदा कन्सिडर करा. पण एकदा रिकन्सिडर करून जर ते पुन्हा कॅबिनेट प्रेसिडेंटकडे आली तर मग प्रेसिडेंटला वाटल्यास बाइंडिंग राहतं त्याला अप्रुव्हल देणं, ठीक आहे. त्यानंतर तिसरं बघा, आता डिलीट सॅटिस्फॅक्शन ऑफ प्रेसिडेंट अँड गव्हर्नर व्हाईल इश्यूइंग ऑर्डिनन्स. आधी कसं होतं की ऑर्डिनन्स इश्यू करताना जे प्रेसिडेंट आणि गव्हर्नरची जे सॅटिस्फॅक्शन होतं ते फायनल असं समजलं जायचं, पण ते 44 अमेंडमेंटनुसार डिलीट करण्यात आलं. जे काही 42nd अमेंडमेंटमधून आलं होतं की जे प्रेसिडेंट आणि गव्हर्नर सॅटिस्फॅक्शन हे फायनल असणार नाही, तर त्यावेळी जे सरकार वगैरे असतात त्यांचं ॲडवाईस घेणं हे तुम्हाला मॅन्डेटरी असेल, ठीक आहे. तुमचं स्वतःचं सॅटिस्फॅक्शन इथं चालणार नाही. त्यानंतर बघा, हे की जे काही सुप्रीम कोर्टाचे आणि हायकोर्टाचे रीट आणि ज्युडिशियल रिव्ह्यूबद्दल पॉवर कर्टल करण्यात आले होते तर ते पण पॉवर इथे रिस्टोर करण्यात आले होते, ठीक आहे. त्यानंतर बघा, इथं जी काही 5 वर्षाची लोकसभा आणि विधानसभेच्या टेन्यूर 5-6 वर्ष करण्यात आलं होतं, तर ते पुन्हा रिस्टोर करून 6-5 वर्ष करण्यात आलं, जे आता पण आपण 5 वर्ष आहे ते बघतो, ठीक आहे. त्यानंतर बघा, जे की कॉन्स्टिट्यूशनमध्ये नॅशनल इमर्जन्सी घोषित करण्याचं जे हे होतं ते आपण काय होतं, आधी इंटरनल डिस्टर्बन्स शब्द होता, तर त्या शब्दाला हटवून आता आर्म रिबेलियन करण्यात आला, ठीक आहे. म्हणजे आर्म रिबेलियन जर होत असेल तर तुम्ही नॅशनल इमर्जन्सी घोषित करू शकता, ठीक आहे. तर तेच आधी इंटरनल डिस्टर्बन्स हा शब्द होता. म्हणजे इंटरनल डिस्टर्बन्स जर असेल तर तुम्ही नॅशनल इमर्जन्सी घोषित करू शकता. तर या शब्दाचाच वापर करून इंदिरा गांधींनी त्यावेळेस नॅशनल इमर्जन्सी घोषित केली होती, ठीक आहे. म्हणून आता आर्म रिबेलियन होईल तरच नॅशनल इमर्जन्सी घोषित करेल असं सांगण्यात आलं 44 अमेंडमेंटनुसार. त्यानंतर बघा, 352 प्रेसिडेंट नॅशनल इमर्जन्सी ओनली ऑन रिटर्न रिकमेंडेशन कॅबिनेट, ठीक आहे. म्हणजे 352नुसार जे नॅशनल इमर्जन्सी घोषित करण्यात येते तर ते प्रेसिडेंट तेव्हाच घोषित करेल जेव्हा रिटर्न रिकमेंडेशन ऑफ कॅबिनेट असेल. म्हणजे कॅबिनेटची लेखी सूचना जेव्हा प्रेसिडेंटला जाईल तेव्हाच प्रेसिडेंट घोषित करेल नॅशनल इमर्जन्सी 352नुसार, ठीक आहे. आधी कसं व्हायचं की ओरल जरी म्हणजे तोंडी जरी सांगितलं प्रेसिडेंटला तर प्रेसिडेंट ओरली घोषित करायचे. म्हणजे जे आपली 1970-75ची जी नॅशनल इमर्जन्सी झाली होती इंदिरा गांधीच्या काळात ते ओरली सांगितलं म्हणून तशी केली गेली होती, ठीक आहे. लिखित नव्हती म्हणून हे आणण्यात आलं त्यावेळेस. त्यानंतर बघा, राईट टू प्रॉपर्टी जो फंडामेंटल राईट होता आधी कलम 31नुसार तो डिलीट करण्यात आला आणि त्याला प्रॉपर्टीवरचा जो आपला राईट आहे संपत्तीचा अधिकार तो 301नुसार म्हणजे 300A आर्टिकलनुसार लिगल राईट करण्यात आला. म्हणजे तुमचा लिगल म्हणजे राईट आहे संपत्तीवर पण तो कसा लिगल राईट आहे, फंडामेंटल नाही, ठीक आहे. त्यानंतर बघा, ड्युरिंग नॅशनल इमर्जन्सी म्हणजे नॅशनल इमर्जन्सीच्या काळात तुम्ही आर्टिकल
20 आणि 21नुसार अनुच्छेद 20 आणि अनुच्छेद 21नुसार तुम्ही कोणत्याही व्यक्तीचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही, ठीक आहे. नॅशनल इमर्जन्सीनुसार हे लक्षात ठेवा. 2 आर्टिकल 20 आणि 21 अंतर्गत कोणतेही फंडामेंटल राईट तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही नॅशनल इमर्जन्सी अंतर्गत, ठीक आहे. ती तरतूद 44 अमेंडमेंटनुसार करण्यात आली. त्यानंतर बघा की 39th अमेंडमेंटनुसार काय एक तरतूद करण्यात आली होती की जे काही इलेक्शन डिस्प्यूट असेल, म्हणजे निवडणुकीविषयी जे काही डिस्प्यूट वगैरे असेल प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर आणि स्पीकरबद्दल, तर ते कोण सॉल्व करेल, तर संसद एखादी बॉडी स्थापित करेल त्यांच्या ह्याच्यानुसार, आणि ते बॉडी किंवा समिती ह्या इलेक्शन डिस्प्यूटबद्दल न्याय देईल, ठीक आहे. प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर आणि स्पीकरबद्दल, ठीक आहे. आता इंदिरा गांधींनी हुशारकी करून त्यावेळेस हे 39th अमेंडमेंट आणलं होतं, ठीक आहे, स्वतःच्या फायद्यासाठी. पण त्याला इथे ओमिट करण्यात आलं, त्यांना कालबाह्य ठरवण्यात आलं आणि हे सर्व अधिकार जे आहे ते सुप्रीम कोर्टाला देण्यात आले, ठीक आहे. जे काय प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंटच्या इलेक्शनबद्दल आणि बाकी याच्याबद्दल जे निर्णय घेण्याचे अधिकार आहे ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाला जे काही आधी होते ते प्रस्तावित जसेचे तसे करण्यात आले, ठीक आहे. त्यानंतर बघा शेवटचा हे जे 42nd अमेंडमेंटनुसार बघा की कोरमला बाह्य ठरवण्यात आलं होतं, म्हणजे की कोरमची काही आवश्यकता नाही बा आपल्याला संसद भरवण्यासाठी, म्हणजे कोणते बिल पास करण्यासाठी म्हणा की अधिवेशन भरवण्यासाठी. पण तेच इथं पुन्हा रिस्टोर करण्यात आलं की कोरमची आवश्यकता आहे, तुम्हाला कोणती अधिवेशन भरवायचं आहे किंवा कोणती बिल पास करायचं आहे तर त्याला कोरम लागेल. कोरम म्हणजे जे काही मॅक्झिमम संख्या आहे संसदेची किंवा लोकसभेची किंवा विधानसभेची म्हणा, तर त्याच्या 1/10 त्या संख्येच्या 1/10 संख्या उपस्थित असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही अधिवेशन सुरू करू शकता किंवा कोणती बिल वगैरे पास करू शकता, ठीक आहे. तर ते तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओला रिपीट करून बघा आणि खूपच महत्त्वाचे असे 2 अमेंडमेंट आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे म्हणजे पाहिजे, ठीक आहे. या व्यतिरिक्त प्रश्न येत नाही आणि हे खूप जास्त महत्त्वाचे आहेत, ठीक आहे. पुढील आपण असेच काही महत्त्वाचे टॉपिक घेऊन येऊ प्रत्येक विषयाचे, पण तुम्ही आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा, नाहीतर काही आवश्यकता नाही, ठीक आहे. थँक्यू, बाय बाय.